तुमचं मूल अभ्यास करताना, मोबाईल वापरताना किंवा टीव्ही बघताना कसं बसतं, हे तुम्ही कधी नीट ऑब्झर्व्ह केलं आहे का? कारण ही साधी दिसणारी बसण्याची सवय जी आहे, ती हळू त्याच्या शरीराला आतून कमजोर करत असते. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे ही समस्या दिसत नाही, पण आतून शरीराची फाउंडेशन खराब करत असते. नमस्कार, मी डॉक्टर रवी, तुमच्या लहान मुलांचा हॉलिस्टिक वेलनेस कोच. गेल्या अनेक वर्षात मी बऱ्याच मुलांमध्ये एक कॉमन पॅटर्न बघितला आहे आणि तो म्हणजे मुलं दिसायला नॉर्मल, पण त्यांच्या शरीराचं फाउंडेशन वीक. आणि यामागे एक मोठं कारण आहे आणि ते म्हणजे चुकीची बसण्याची सवय. आज आपण हा विषय खोलात समजून घेणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही आजपासून काय बदल करू शकतात ते पण आज जाणून घेणार आहोत. विशेषतः 6 ते 9 वर्षांच्या मुलांमध्ये. हा जो वयाचा टप्पा आहे, याच्यामध्ये बॉडी डेव्हलपमेंट खूप क्रुशियल असते. याच वयात पोश्चर, मसल, बॅलन्स आणि मूव्हमेंट पॅटर्न तयार होतात आणि तेच पुढे आयुष्यभर टिकतात. जर इथे चूक झाली, तर पुढे ते करेक्ट करण्यामध्ये खूप जास्त वेळ लागते आणि मेहनतही लागते. आता थोडं रिॲलिटी बघूया. आजकालची मुलं जास्त वेळ बसून असतात. ऑनलाईन क्लास, होमवर्क, मोबाईल, टीव्ही. पण प्रॉब्लेम हा वेळ नाहीये. प्रॉब्लेम आहे पोझिशन. मुलं बसतात, वाकून बसतात. एका बाजूला झुकून, पाय आत घेऊन किंवा पूर्ण स्लाउच पोझिशनमध्ये. आणि हे ते तासनतास करतात. कोणतीही अवेअरनेस नसताना. आता तुम्हाला वाटेल, यात काय एवढं? पण इथेच खरी समस्या सुरू होते. जेव्हा मुलं वाकून बसतात, तेव्हा त्यांचा स्पाइन नैसर्गिक अलाइनमेंटमध्ये राहत नाही आणि हळू त्याची रचना बदलायला लागते. छाती आत जाते, खांदे पुढे येतात आणि संपूर्ण शरीर क्लोज्ड पोझिशनमध्ये जातं. यामुळे श्वास घेण्याची क्षमता कमी होते, कारण लंग्स पूर्णपणे एक्सपांड होत नाही आणि जेव्हा शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही, तेव्हा शरीराची एनर्जी लेव्हल आपोआप कमी होते. मुलं पटकन थकायला लागतात आणि ॲक्टिव्ह राहू शकत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मसल इम्बॅलन्स. जेव्हा मुलांचा पोश्चर चुकीचा असतो, तेव्हा काही मसल्स हे ओव्हरवर्क होतात आणि काही अंडर ॲक्टिव्ह राहतात. उदाहरणार्थ, बॅक मसल जे आहेत ते वीक होतात आणि चेस्टचे जे मसल्स आहेत ते टाईट व्हायला लागतात. यामुळे होतं काय, की शरीराची जी स्टॅबिलिटी आहे ती कमी व्हायला लागते आणि पोश्चर अजून बिघडतो आणि मग एक विशियस सायकल तयार होते. तिसरं आहे स्टॅमिनावर डायरेक्ट परिणाम. चुकीच्या पोश्चरमुळे काय होतं, की मुलांचं शरीर जे आहे ते इफिशियंट पद्धतीने काम करत नाही. त्यामुळे छोट्या ॲक्टिव्हिटी नंतरही थकवा जाणवतो. चौथं आहे ब्रेन फंक्शन. पोश्चर आणि ब्रेन यांचा खूप क्लोज संबंध आहे. जेव्हा मूल वाकून बसतं, तेव्हा अलर्टनेस कमी झालेला असतो. कॉन्सन्ट्रेशन कमी होतं आणि लर्निंग एफिशियन्सी सुद्धा कमी होते. आणि म्हणूनच ही फक्त बसण्याची सवय नाही, ही तुमच्या मुलाच्या कंप्लीट डेव्हलपमेंटची गोष्ट आहे. आता एक छोटा सेल्फ चेक करूया. तुमच्या मुलांमध्ये हे दिसतं का? अभ्यास करताना 5 ते 10 मिनिटात पोझिशन बदलतं. बसताना सतत वाकून बसतं. पटकन थकतं. खेळताना स्टॅमिना कमी वाटतो. मान किंवा पाठ दुखते असं वारंवार सांगतो. जर यापैकी 2 ते 3 गोष्टी जर असतील, तर इग्नोर करण्यासारखी ही गोष्ट नाहीये. हा एक अर्ली वॉर्निंग सिग्नल आहे. पण यातही एक गुड न्यूज आहे. ती म्हणजे योग्य वेळी जर ॲक्शन घेतली, तर हे पूर्णपणे सुधारता येतं. पण त्यासाठी रँडम उपाय करून उपयोग नाही. तर एक सिस्टमॅटिक अप्रोच लागतो. सुरुवात करूया बेसिक पोश्चर करेक्शनपासून. मुलाला बसताना सांगा, की पाठ सरळ ठेवायची, ताठ नाही. खांदे सैल ठेवायचे. पाय पूर्णपणे जमिनीवर ठेवायला लावायचे आणि स्क्रीन किंवा पुस्तक डोळ्यांच्या लेव्हलला ठेवायचं. सुरुवातीला थोडंसं अवघड जाईल, पण हळू ही सवय लागते. आता येतो सगळ्यात पॉवरफुल भाग, तो म्हणजे योगा. दररोज फक्त 10 ते 15 मिनिटं योगा करायचं. काही स्पेसिफिक आसनं केल्यानंतर पोश्चर नॅचरल सुधारतं. त्याच्यामध्ये आहे ताडासन, याच्यामुळे शरीराला अलाइनमेंट शिकवतं. पोश्चर अवेअरनेस वाढतं. दुसरं आहे भुजंगासन, ज्याच्यामुळे छाती पूर्णपणे उघडली जाते. स्लाउचिंग जे आहे ते कमी होते. बॅक मसल्स मजबूत होतात. तिसरं आहे सेतुबंधासन. ह्या आसनामुळे स्पाइन आणि कोअर दोन्ही मजबूत होतात. पोश्चर होल्ड करायला खूप मदत होते. चौथं आहे वज्रासन.
याच्यामुळे योग्य बसण्याची सवय डेव्हलप होते आणि मुलांचं डायजेशन सुद्धा खूप चांगलं सुधारतं. 5वा आहे मार्जरी आसन किंवा कॅट काऊ पोज. याच्यामुळे काय होतं की स्पाइन फ्लेक्सिबल होते, स्टिफनेस कमी होते. ही जर आसनं लहान मुलांनी रोज केली तर तुम्हाला 3 ते 4 आठवड्यामध्ये बदल दिसायला लागतील. ह्या आसनांवर मी सविस्तर व्हिडिओ बनवले आहेत. ते तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देत आहे. ते बघून तुम्ही तुमच्या मुलांबरोबर ही आसनं करू शकतात आणि हा जो काही प्रॉब्लेम आहे याच्यावर तुम्हाला एक सोल्युशन मिळू शकतं. आता एक सिंपल रूल. प्रत्येक 20 ते 25 मिनिटांनी मुलांना ब्रेक घ्यायला सांगा. त्याच्यामध्ये उठायचं, स्ट्रेचिंग करायचं आणि शरीराला रिसेट करायचं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ॲक्टिव्ह प्ले, रनिंग, जंपिंग, क्लाइम्बिंग ही मुलांची नॅचरल मूव्हमेंट आहे आणि हेच त्यांच्या शरीराला स्ट्राँग बनवतं. आणि आता शेवटचा पण खूप महत्त्वाचा पॉइंट. याच्यामध्ये पालकांची काय भूमिका आहे? मुलं ऐकत नाही. ती इमिटेट करतात. जर तुम्ही स्वतः वाकून बसत असाल, तर मुलं तसंच करणार. त्यामुळे तुमचा पोश्चर त्यांच्या फ्युचर पोश्चरला शेप देतो. लक्षात ठेवा, पोश्चर हा फक्त बाहेरून दिसणारा भाग नाही. तो शरीराच्या आतल्या स्ट्रेंथचं रिफ्लेक्शन आहे. आणि योगा हा काय फक्त एक्सरसाइज नाही. तो तुमच्या मुलांचं पोश्चर, स्टॅमिना, ब्रेन डेव्हलपमेंट आणि एक कंप्लीट सिस्टम आहे. आता तुमच्या मुलांसाठी एक ॲक्शन स्टेप. आजपासून पुढील 7 दिवस तुम्ही तुमच्या मुलाचा जो पोश्चर आहे तो ऑब्झर्व्ह करा. रोज सकाळी 10 मिनिटं ही योगासने करून बघा आणि फरक स्वतः बघा. आणि जर तुम्हाला तुमच्या मुलांसाठी स्टेप बाय स्टेप स्ट्रक्चर्ड असं गाईडन्स हवं असेल, जे सायंटिफिकली डिझाइन्ड आहे आणि घरच्या घरी फॉलो करता येईल, तर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. कारण मी लवकरच एक असा स्ट्रक्चर्ड प्रोग्राम घेऊन येतोय, की ज्यामध्ये तुमच्या मुलांचा स्टॅमिना, त्याचं स्ट्रेंथ, त्याचं पोश्चर आणि कॉन्फिडन्स हे जे आहे हे कंप्लीटली बदलणार आहे. पालक मित्रांनो, आज फक्त अवेअरनेस घेऊ नका, ॲक्शन घ्या. कारण स्ट्रॉंग किड्स तयार होतात केव्हा? जेव्हा पालक वेळेवर जागे होतात. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.